परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. या समयाला आपण त्या परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊ, त्या प्रभूजवळ आपण प्रार्थना करूया. त्या अगोदर आपण वचनाविषयी काही बोलणार आहोत. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. आपण स्तोत्रसंहिता 119 आणि 133मध्ये देवाचं अभिवचन सांगतं, तुझ्या वचनाच्याद्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस. किती छान वचन आहे प्रियांनो. परमेश्वर महान आहे, त्याची दया सनातन आहे प्रियांनो. देवाचं वचन सांगतं, तुझ्या वचनाद्वारे माझी पावले स्थिर कर. आपण प्रियांनो त्या परमेश्वराच्या चरणाजवळ गेलो पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, आपल्या परिवारासाठी प्रार्थना केली पाहिजे, आपल्या नातेवाईकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्या प्रभूजवळ आपल्या पापांची अपराधांची आपण क्षमा मागितली पाहिजे. तो परमेश्वर महान आहे प्रियांनो. तुमचं पाप तुम्हाला माहिती आहे, माझं पाप मला माहिती आहे. ते पाप आपण कबूल केलेलं आहे का? त्या परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊन आपण प्रार्थना केलेली आहे का? मला एक सांगा प्रियांनो, समजा तुम्ही स्वर्गामध्ये आहात पण तुमची पत्नी नाही, तुमचा मुलगा नाही, किंवा तुमची पत्नी स्वर्गात आहे, तुमचा मुलगा स्वर्गात आहे पण तुम्ही नाही, तर कसं वाटेल प्रियांनो? मी मागच्या संदेशमध्ये या वचनाद्वारे बोललेलो आहे, पण तरीही पुन्हा आज मला का बोलावं असं वाटतंय मला माहीत नाही. पण आज हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे प्रियांनो. जर तुम्ही स्वर्गामध्ये आहे आणि तुमची फॅमिली स्वर्गामध्ये नाही, किंवा तुमचे नातेवाईक स्वर्गामध्ये नाही, तर प्रियांनो कसं वाटेल? बायबलमध्ये एक छान उदाहरण दिलेलं आहे लाजराचं आणि श्रीमंत व्यक्तीचं. ज्यावेळेस लाजर मरतो त्यावेळेस तो अब्रामाच्या उराशी जाऊन बसतो, त्या सुखलोकामध्ये जाऊन बसतो. त्यानंतर श्रीमंत व्यक्ती ज्यावेळेस मरतो त्यावेळेस तो अधोलोकामध्ये असतो, पण त्यावेळेस तो पाहतो की लाजर त्या सुखलोकामध्ये आहे आणि हा श्रीमंत व्यक्ती अधोलोकामध्ये आहे. त्यावेळेस त्याला खूप वाईट वाटतं, त्यावेळेस त्याला त्याच्या पापांची अपराधांची जाणीव होते प्रियांनो. पण लाजरामध्ये आणि त्या श्रीमंत व्यक्तीमध्ये खूप मोठं अंतर होतं प्रियांनो. सुखलोक आणि अधोलोक या दोघांमध्ये एक खोल दरी आहे. सुखलोकातला व्यक्ती अधोलोकात येऊ शकत नाही, किंवा अधोलोकातला व्यक्ती सुखलोकामध्ये जाऊ शकत नाही प्रियांनो. ज्यावेळेस श्रीमंत व्यक्तीला ती जाणीव झाली की आपण किती पाप केलं होतं, पण वेळ संपून गेलेली होती प्रियांनो. पण आज परमेश्वरांनी तुमच्या आणि माझ्याजवळ खूप काही समय दिलेला आहे, खूप काही वेळ दिलेला आहे प्रियांनो. त्या वेळेचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबलमध्ये आपल्याला स्पष्ट उदाहरण भेटत आहे श्रीमंत व्यक्तीचं आणि लाजराचं प्रियांनो. तर आपण ह्या गोष्टी ध्यानात घेऊन आपण आपलं जीवन परिवर्तित केलं पाहिजे. जर तुमची फॅमिली स्वर्गामध्ये नाही आणि तुम्ही स्वर्गामध्ये आहे तर कसं वाटेल प्रियांनो? त्यासाठी आजचा संदेश खास आपल्या फॅमिलीसाठी आहे, तुमचे असलेले नातेवाईक त्यांच्यासाठी आहे. स्वर्गामध्ये तुम्ही असला पाहिजेत, तुमची फॅमिली असली पाहिजे आणि तुमचे नातेवाईकही असले पाहिजे. आणि मी असं म्हणू इच्छितो की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे शेजारी पाजारेही आपल्यासोबत त्या सुखलोकामध्ये असावे प्रियांनो. त्यासाठी तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करावी लागेल, त्यांचं मन बदलावं लागेल, देवाची सुवार्ता सांगावं लागेल, तरच ह्या गोष्टी प्रियांनो होऊ शकतात. मी पुन्हा एकदा सांगतो, आजचा संदेश हा आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी आहे प्रियांनो. आपलं पाप आपण कबूल केलेलं आहे का प्रियांनो? आपल्या फॅमिलीने कबूल केलेलं आहे का प्रियांनो? मला एक सांगा, काही ठिकाणी देवाचं वचन बोलायला सुद्धा परवानगी नाही आहे प्रियांनो, पण देवाने ती आपल्यावरती एवढी मोठी कृपा केलेली आहे की आज आपण कुठेही बसून देवाची सुवार्ता, देवाची आराधना, देवाची स्तुती करू शकतो. याच्यापेक्षा भाग्य
कुठेच नाही प्रियांनो. आपलं खूप मोठं भाग्य आहे की आपल्याला एकदम पूर्णपणे मोकळीकता आहे. आज या ठिकाणी बसून आपण देवाच्या बाबतीत खूप काही गोष्टी करू शकतो. देवाचं वचन कुठेही तुम्ही बसून बायबल वाचू शकता प्रियांनो. पण काही ठिकाणी त्या गोष्टी नाही आहेत प्रियांनो. कित्येक तरी लोक देवाचं वचन मिळवण्यासाठी तडफड करत आहेत. पण आज ती देवाची कृपा तुमच्यावर माझ्यावरती आहे की आज आपण एकत्र बसून देवाची स्तुती आराधना करू शकतो, देवाचं वचन ऐकू शकतो प्रियांनो. आणि जर एवढी पूर्णपणे मोकळीकता असेल तर त्याचा पुरेपूर फायदा आपण करून घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्यासोबत आपली फॅमिली, आपले नातेवाईक हे सुख लोकामध्ये असलेच पाहिजे प्रियांनो. त्या ठिकाणी प्रभूजवळ बसून आपण एक आनंद केला पाहिजे किंवा करणार आहोत असा विचार करून आपण आपल्या फॅमिलीसाठी प्रार्थना करा प्रियांनो. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करा प्रियांनो. एकत्रित बसा, देवाचं वचन एकमेकांना सांगा, स्तुती करा, आराधना करा, आपलं पाप कबूल करा प्रियांनो. जर ह्या गोष्टी झाल्या तरच आपण सर्व आपल्या फॅमिलीसोबत त्या सुख लोकामध्ये असू शकतो प्रियांनो, अन्यथा नाही प्रियांनो. प्रभू खूप महान आहे प्रियांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, प्रभू येण्यासाठी तयार आहे. तुम्हाला आणि मला नेण्यासाठी प्रभू तयार आहे. पण आजही परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त का येत नाही आहे? त्याचं कारण अजूनही कित्येक लोकांचं परिवर्तन झालेलं नाही. आणि त्या परमेश्वराची, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की पृथ्वीवर राहणारा प्रत्येक व्यक्ती हा माझ्यासोबत सुख लोकामध्ये असावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजही परमेश्वर देरी करत आहे. आजही परमेश्वर का येत नाही आहे? त्याचं कारण असं आहे की अजूनही कित्येक लोकांचं परिवर्तन झालेलं नाही आहे. तुमचं परिवर्तन झालेलं आहे, पण तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या पत्नीचं म्हणा, तुमच्या मुलांचं म्हणा किंवा तुमच्या नातेवाईकांचं म्हणा परिवर्तन झालेलं नाही आहे. म्हणून परमेश्वर येत नाही आहे. नाही तर तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तयार आहे तुम्हाला आणि मला नेण्यासाठी. पण तो का येत नाही आहे? जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं तारण होत नाही त्यामुळे तो येत नाही. देवाची इच्छा आहे की माझ्यासोबत प्रत्येक व्यक्ती हा सुख लोकामध्ये असावा, एकही व्यक्तीचा नाश होऊ नये अशी परमेश्वराची इच्छा आहे प्रियांनो. परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो, परमेश्वर माझ्यावरती प्रेम करतो, परमेश्वर आपल्या फॅमिलीवर प्रेम करतो, परमेश्वर आपल्या नातेवाईकांवर प्रेम करतो, परमेश्वर पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याची इच्छा नाही की एकाचाही नाश होऊ नये. देवाची इच्छा आहे की आपण सर्वजण त्या परमेश्वराजवळ असावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियांनो, आपण आपल्या फॅमिलीसाठी प्रार्थना केली पाहिजे. कित्येक तरी वेळा मी पाहिलेलं आहे प्रियांनो, आणि त्या गोष्टी जाणवत आहे. देवाचा आत्मा चालवत आहे. दर रविवारी आपली भक्ती असते. तुम्ही असता तर तुमची पत्नी नसते, पत्नी असते तर तिचा पती नसतो, किंवा पती पत्नी असतात पण त्यांची मुलं नसतात प्रियांनो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचं वचन सांगतं 6 दिवस कष्ट करा आणि 7व्या दिवशी विसावा घ्या. हा 7वा दिवस हा प्रभूच्या चरणाजवळ आपण दिलाच पाहिजे प्रियांनो. मी दिला नाही म्हणत, दिलाच पाहिजे. 6 दिवस कष्ट करा, 7व्या दिवशी परमेश्वराजवळ बसा, त्याच्या पवित्र मंदिरात या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही गरज आहे प्रियांनो. शेवटचा काळ सुरू आहे. आपण आपल्या संपूर्ण फॅमिलीसोबत त्या चर्चमध्ये येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जात असाल त्या ठिकाणी तुमची संपूर्ण फॅमिली घेऊन त्या देवाच्या चरणाजवळ येण्याचा प्रयत्न करा. देवाचं वचन सांगते, ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावाने एकचित आहे त्या ठिकाणी माझी उपस्थिती आहे प्रियांनो. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी परमेश्वर आहेच. पण चर्चमध्ये अनेक लोक असतात, सर्वजण मिळून देवाची स्तुती आराधना करत असतात. त्या ठिकाणी देवाची उपस्थिती
भरपुरीने उतरलेली असते प्रियांनो. देवाची आराधना होते, आराधनेमध्ये छुटकारा आहे प्रियांनो. आणि चर्चमध्ये आपल्याला का जायला पाहिजे प्रियांनो? कारण आपण ज्यावेळेस घरामध्ये बसतो तर आपण तात्पुरत्या एक मर्यादित प्रमाणातच आपण प्रार्थना करत असतो. पण चर्चमध्ये सगळेजण असतात, मिळून मिसळून प्रार्थना करतात, देवाला आरोळी मारतात, देवाला हाक मारतात. त्यावेळेस देव तुमची आणि माझी प्रार्थना ऐकण्यासाठी त्या पवित्र मंदिरामध्ये तुम्ही येण्याच्या अगोदर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उपस्थित असतो. जर चर्चचा टाईम 10चा आहे तर कित्येक तरी लोक 10:15 येतात किंवा 10:30 येतात. प्रियांनो, परमेश्वराला तुमची काळजी आहे. परमेश्वराला तुमची काळजी आहे, कारण देव तुमच्यावरती प्रेम करतो. आपण येण्या अगोदर देवाची उपस्थिती त्या ठिकाणी असते, देवाचा आत्मा त्या ठिकाणी असतो. मला एक सांगा प्रियांनो, जर एखाद्या ठिकाणी जर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले तर त्यांना पाहण्यासाठी आपण किती आतुर असतो. किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत, तर त्यांच्या येण्या अगोदर आपण आधी त्या ठिकाणी जाऊन बसलेलो असतो. का? कारण मला बसायला जागा भेटते का नाही भेटते, त्यासाठी लवकर येऊन पुढे येऊन बसण्याचा प्रयत्न करतात. ते येण्या अगोदर आपण त्या ठिकाणी जाऊन बसलेलो असतो. मला त्यांना पाहायला भेटेल, ते काय म्हणत आहे ते मला ऐकायला भेटेल. पण हीच जर एक एनर्जी आपण चर्चमध्ये जाण्यासाठी जर दाखवली तर किती छान आहे. तो जक्खय देवाला पाहण्यासाठी झाडावरती जाऊन बसला होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या गर्दीमध्ये परमेश्वर होता, तर जक्खय त्याला पाहू शकत नव्हता, कारण तो बुटका होता. म्हणून तो झाडावरती जाऊन बसला. हे प्रभूने ओळखलं होतं, तो परमेश्वर आहे. तो देवाला पाहण्यासाठी झाडावरती जाऊन बसला होता. आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, जक्खया जक्खया खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याच समयाला त्या जक्खयाच्या घराण्याचं तारण झालं प्रियांनो. बघा, त्या जक्खयाला किती आस होती. तीच आस जर आपण सर्वांनी मिळून जर त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये येण्यासाठी ठेवली तर नक्कीच आशीर्वादित होशाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 10चा टाईम जर आपल्याला चर्चमध्ये दिलेला आहे तर मी असा म्हणू शकतो की आपण 9:45लाच त्या चर्चमध्ये जाऊन भक्ती सुरू होण्या अगोदर त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण जाऊन प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव महान आहे प्रियांनो. जर आपल्या परिवाराचं जर तारण जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करावीच लागेल प्रियांनो. आपल्याला जर आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत त्या स्वर्गामध्ये जर राहायचं असेल तर आपण ही प्रार्थना केलीच पाहिजे. तुमच्या मुलांसाठी करा, तुमच्या पत्नीसाठी करा, नातेवाईकांसाठी करा प्रियांनो. आपण सर्वजण मिळून त्या स्वर्गामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि देवाची इच्छा आहे प्रियांनो, आपण सर्वजण मिळून त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य करणार आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या वेळेस परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला नेण्यासाठी येईल, त्याच्यानंतर ज्या वेळेस जे शुद्ध आणि पवित्र आहेत, जे प्रभूला आवडणारे लोक आहेत, ते परमेश्वर त्या सर्वांना घेऊन जाणार आहे. आणि त्यानंतर खूप गुप्त आणि गहन गोष्टी आहेत प्रियांनो. त्यानंतर आपण परमेश्वरासोबत 1000 वर्ष राहणार आहोत. आणि त्या 1000 वर्षामध्ये सैतान हा पूर्णपणे बांधला गेलेला असेल, पूर्णपणे बांधला गेलेला असेल. ते 1000 वर्ष आपण त्या प्रभूसोबत राज्य करणार आहोत त्या स्वर्गामध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण त्या अगोदर आपली तयारी आहे का? आपण आपलं पाप कबूल केलेलं आहे का?
आपण आपलं पाप कबूल केलेलं आहे का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचं वचन सांगतं, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडली जाईल. त्या परमेश्वराजवळ मागा प्रियांनो. कित्येक तरी लोक देवाजवळ प्रार्थना करतात, देवा मला गाडी दे, मला बंगला दे, मला ह्या गोष्टी दे. आपण सुखसुविधेच्या गोष्टी मागतो प्रियांनो, पण ह्या गोष्टी आपण कधी मागितल्या का? हे परमेश्वरा, माझ्या सर्व पापांची अपराधांची क्षमा कर, माझ्या फॅमिलीच्या पापांची अपराधांची क्षमा कर, आणि त्या सुखलोकामध्ये येण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी परमेश्वर पिता तू मला दे, तू माझ्याशी बोल. आपण देवाजवळ भीक मागतो, हे देवा मला हे दे, हे देवा मला ते दे. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख येतं त्यावेळेस आपण त्या परमेश्वराला म्हणतो, परमेश्वर तू मला हे दिलं नाही, तू माझ्या जीवनात दुःख दिलं, सुख नाही दिलं. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या परमेश्वराने आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर त्याचा अनमोल प्राण दिला. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने किती दुःख सोचलं असेल प्रियांनो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपलं दुःखाचं काहीच नाही, एकदम क्षुल्लक आहे, एकदम क्षुल्लक आहे. त्या परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने कितीतरी त्रास, 39 फटक्यांचा मारा त्यांनी खाल्ला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्याला एक फटका मारला तर आपला जीव जाईल प्रियांनो, पण त्या परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने 39 फटके खाल्ले. कोणासाठी खाल्ले? तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियांनो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचं दुःख काहीच नाही आहे, त्या परमेश्वराच्या पुढे तुमचं आणि माझं दुःख काहीच नाही आहे प्रियांनो. प्रार्थना करा प्रियांनो, आपला जीव तळमळ झाला पाहिजे त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी. देवाचं वचन सांगता, हो कष्टी व भाराक्रांती जन हो, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आज तो परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे, पण आपण जाण्यासाठी तयार आहोत का? त्या परमेश्वराजवळ आपले पाप कबूल करण्यासाठी आपलं अंतःकरण तयार आहे का? आपल्यामध्ये, ह्या अंतःकरणामध्ये, ह्या मंदिरामध्ये फक्त 2च व्यक्ती राहू शकतात. एक पहिला देवाचा आत्मा आणि दुसरा आपल्यामध्ये 2 व्यक्ती राहू शकतात, एक देवाचा आत्मा आणि दुसरा दुष्ट आत्मा. मग आपल्यामध्ये कोणाला ठेवायचं आहे हे तुमच्या आणि माझ्या मनावर आहे. जर देवाचा पवित्र आत्मा ठेवायचा असेल तर आपल्यामधील संपूर्ण घाण आपल्याला बाहेर काढावं लागेल प्रियांनो. आपलं पाप कबूल करावं लागेल, त्या देवाजवळ रडून प्रार्थना करावी लागेल प्रियांनो. आणि ज्यावेळेस तुमचं पूर्ण अंतःकरण तुम्ही मोकळं कराल, त्या देवाजवळ तुमची पापे कबूल कराल, त्याच वेळेस त्या परमेश्वराचा सत्याचा दुसरा काहीवरी आत्मा तुमच्यामध्ये प्रवेश करेल प्रियांनो. आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्यामध्ये उतरेल ना प्रियांनो, सर्व काही परमेश्वर ते दुःख दूर करेल. कदाचित तुमच्या जीवनामध्ये दुःख येतील, परमेश्वर देव बाप आपल्यासाठी जर एक दरवाजा बंद झाला तर दुसरा तो उघडण्यासाठी तयार आहे प्रियांनो. आणि आपल्या जीवनामध्ये, मी म्हणतो आपल्या जीवनामध्ये दुःख यायलाच हवं. जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जर सुख मिळालं तर तुम्हाला दुःखाची जाणीव होणार नाही. आणि जर तुम्हाला प्रत्येक गोष्टी भेटत गेल्या तर कदाचित तुम्ही त्या परमेश्वरापासून, त्या प्रभू येशू ख्रिस्तापासून तुम्ही दूर जाल. त्यामुळे मी म्हणतो, परमेश्वरा, माझ्या जीवनात परमेश्वराने दुःख द्यावं यासाठी की मी त्या परमेश्वराला कधी विसरणार नाही. मला जर सगळ्या गोष्टींची सुखसुविधा जर भेटली तर त्या परमेश्वराजवळ मी जाऊ शकत नाही, त्या परमेश्वराला कदाचित मी ओळखू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की माझ्या जीवनात परमेश्वराने दुःख द्यावं, कारण मी त्या परमेश्वराजवळ नेहमी आणि नेहमी असेल. कारण ज्या वेळेस मला दुःख येईल त्या वेळेस मी त्या परमेश्वराला हाक मारेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्यासोबत तुमचा परिवार त्या सुखलोकामध्ये असेल का? त्या स्वर्गामध्ये असेल का? प्रार्थना करा प्रियांनो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही दिवसभर काम करता प्रियांनो, संध्याकाळी तुमच्या परिवारासोबत तुम्ही बसा, देवाची स्तुती, आराधना, देवाचं वचन बोलण्याचा प्रयत्न करा, त्या वचनाद्वारे चालण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. चुकीच्या गोष्टी केल्याच्या नंतर आपण त्या सुखलोकामध्ये जाऊ शकत नाही. मागच्या संदेशमध्ये मी एका सांगितलं होतं, जर आपला मोबाईल आहे, त्या मोबाईलला पासवर्ड असतो. का टाकतो?
त्या मोबाईलला पासवर्ड का टाकतो? कारण आपला मोबाईल कोणीही उघडू नये प्रियांनो. मग तुम्ही त्या मोबाईलमध्ये पासवर्ड टाकता. जरी कोणी दुसऱ्याने जरी घेतला तरी तो मोबाईल तो उघडू शकत नाही, कारण त्याला पासवर्ड टाकलेला आहे आणि फक्त तो तुम्हालाच माहिती आहे. दुसरा कोणीही त्या मोबाईलला उघडू शकत नाही. जर मोबाईल चुकीचा पासवर्ड टाकल्याने जर उघडत नाही आहे, तर चुकीची कामं केल्याच्या नंतर तुम्ही त्या स्वर्गामध्ये जाऊ शकाल का? प्रश्नचिन्ह आहे. मोबाईलमध्ये चुकीचा पासवर्ड टाकला तर तो मोबाईल उघडेल का प्रियांनो? नाही उघडणार. कसं उघडेल? त्याला ओरिजिनल पासवर्डच टाकावं लागेल. त्याचप्रमाणे चुकीची कामं केल्याच्या नंतर तुम्ही त्या स्वर्गीय राज्यामध्ये जाऊ शकत नाही, त्या स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. स्वर्गामध्ये जाण्यासाठी आपल्याला आपलं अंतःकरण तयार करावं लागेल प्रियांनो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पूर्णपणे अंतःकरण तुम्हाला तयार करावं लागेल. परमेश्वराला काय आवडतं हे जाणण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर तुमच्याकडून काहीच मागत नाही प्रियांनो, फक्त आणि फक्त एक शुद्ध अंतःकरण. आणि ते पण का? कारण त्याची इच्छा आहे तुमचा नाश होऊ नये, तर तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याची इच्छा आहे की माझ्या लेकरांनी माझ्यासोबत असावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रार्थना करा प्रियांनो, तुमच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करा. चर्चमध्ये येताना वेळेत येण्याचा प्रयत्न करा. आज मी नाही तर देवाचा आत्मा तुमच्यासोबत बोलत आहे. आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी देवाचे पास्टर आहेत. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो का? आपण त्यांच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करतो का? किंवा त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे आपण हे जाणण्याचा प्रयत्न करतो का? आज ते आपण ज्या चर्चमध्ये जातो त्या ठिकाणी देवाचे सेवक आहेत, ते आपल्यासाठी प्रार्थना करतात. देवाचं वचन आपल्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतात. त्या वचनाद्वारे आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात. आपण त्यांचा कधी विचार केलेला आहे का? त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे का? आज देव तुमच्याशी बोलत आहे प्रियांनो. आपण त्यांची विचारपूस कधी केलेली आहेत का? देवाच्या दासाला खूप त्रास असतो प्रियांनो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खूप त्रास असतो. जर ते आपल्यासाठी एवढ्या गोष्टी करत आहे तर आपणही त्यांच्यासाठी काहीतरी करावं. जर तुम्ही देवाच्या सेवकासाठी केलात ना, तर ते परमेश्वरासाठी केलं असं होतं प्रियांनो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. आपण त्या चर्चमध्ये वेळेत जाणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. तुम्ही आणि मी येण्याच्या अगोदर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपली येण्याची वाट त्या मंदिरामध्ये तो पाहत असतो. माझी लेकरं येणार आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्या परिवारासाठी प्रार्थना करा प्रियांनो. त्यांना बसून एकत्रितपणे देवाची स्तुती आराधना करा. आपापले पापे कबूल करा प्रियांनो. आणि सर्वजण मिळून त्या देवाच्या स्वर्गीय राज्यामध्ये त्या प्रभूसोबत असणं आपला परिवार खूप गरजेचं आहे प्रियांनो. कदाचित तुमची फॅमिली स्वर्गामध्ये आहे, तुम्ही अधोलोकामध्ये आहे. कसं वाटेल प्रियांनो? किंवा त्यांना कसं वाटेल की आमचा घरातला एक व्यक्ती अधोलोकामध्ये आहे? ते सुखलोकामध्ये असूनही त्यांना आनंद होणार नाही प्रियांनो. कारण कित्येक तरी वर्ष ह्या पृथ्वीवरती आपण एकत्रित राहिलेलो आहे, एका घरामध्ये राहिलेलो आहे. तुमचा मुलगा सुखलोकामध्ये आहे आणि तुम्ही अधोलोकामध्ये आहात, तर त्या मुलाला कसं वाटेल? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. की माझे पप्पा माझ्यासोबत नाही आहेत. जसं या पृथ्वीतलावरती आपण एकत्रित फॅमिली राहतो, आपला मुलगा, आपली पत्नी. तुम्ही जर कामाला गेलेले असाल तर तुमची पत्नी किंवा तुमचं लेकरू कित्येक तरी वेळा एक मनामध्ये बोलत असतं माझे पप्पा येतील, किंवा त्या पत्नीला वाटत असतं माझे मिस्टर आता येतील. तसंच स्वर्गामध्ये जर तुमची पत्नी, तुमचा मुलगा जर सुखलोकामध्ये आहे आणि जर तुम्ही जर अधोलोकामध्ये आहे, तर त्यांना कसं वाटेल त्यावेळेस? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विचार करा प्रियांनो. आज रात्री त्या देवाजवळ प्रार्थना करा आणि त्या देवासोबत तुम्ही बोला की हे परमेश्वरा, आज रात्री तू माझ्याशी बोल. माझ्यातल्या कमी घटी तू मला दाखव. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी तुला आवडत नाही प्रियांनो, त्या परमेश्वराजवळ मागा.
त्या देवाजवळ मागा की देवा ज्या गोष्टी तुला आवडत नाही त्या गोष्टी तू मला दाखव. आणि त्या गोष्टीवरती आपण देवाजवळ जाऊन पश्चाताप केला पाहिजे प्रियांनो. हाच समय आहे प्रियांनो. असा विचार करा की आजचीच ही रात्र आपल्याजवळ आहे. उद्याचा दिवस ठाऊक नाही तुम्हाला परमेश्वर कधी येईल. आणि जर आला, आज जर तुमच्यामध्ये पाप आहे आणि उद्या जर परमेश्वर येणार आहे तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. त्या परमेश्वराजवळ तुम्ही जाऊ शकत नाही प्रियांनो. असं समजा की आजचीच रात्र आपल्या जवळ आहे आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त उद्या येणार आहे. आज प्रत्येकाने आपली पापे कबूल करा. इथून मागे जे झालं ते झालं, पण आजची रात्र आपण त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करूया आणि करा. तुमच्या फॅमिलीला घ्या, त्यांच्यासोबत प्रार्थना करा. असं समजा की आजचाच दिवस आहे, उद्या सकाळी परमेश्वर येणार आहे. 2 स्त्रिया असतात, पीठ दळत असतात. बायबलमध्ये उदाहरण दिलेलं आहे. जे जातं म्हणतात त्याला, पीठ दळत होत्या. एक उचलली गेली आणि एक ठेवली गेली. एक उचलली का गेली? कारण ती पवित्र होती, शुद्ध होती. पण जी इथे राहिली ती शुद्ध नव्हती. कदाचित तिने पश्चाताप केला नव्हता. देवाचं वचन सांगते एक उचलले जाईल आणि एक ठेवला जाईल. मग आपण उचलणाऱ्यांमध्ये आहे का ठेवणाऱ्यांमध्ये आहे याचा तुम्ही विचार करा. लाजराचं उदाहरण तुमच्या समोर आहे. फोडाने भरलेला होता प्रियांनो. कुत्री त्याची फोडे चाटत होती, पण तो त्या अब्रामाच्या उराशी त्या सुखलोकामध्ये बसलेला होता. जिथून सुरुवात केली परत तिथे मी येतोय. लाजर सुखलोकामध्ये होता आणि तो श्रीमंत व्यक्ती एवढे वर्ष त्याने ऐश आरामध्ये घालवले आणि तो शेवट कुठे होता? त्या अधोलोकामध्ये. तुमच्याजवळ किती प्रॉपर्टी आहे हे महत्त्वाचं नाही आहे प्रियांनो, पण तुमच्याजवळ देवाचा आत्मा आहे का हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रार्थना करा तुमच्या परिवारासाठी. आज रात्री तुम्ही सर्वजण बसा, देवाजवळ प्रार्थना करा, पश्चाताप करा प्रियांनो. आणि असं समजा की आजचाच दिवस आपल्याकडे आहे. उद्या सकाळी तुम्ही उठण्या अगोदर तो परमेश्वर येणार आहे. इमॅजिन करा आणि आपलं अंतःकरण हे मंदिर शुद्ध करा प्रियांनो. हे शरीर देवाचं मंदिर आहे. यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करा प्रियांनो, प्रार्थना करा प्रियांनो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वर पिता, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. अब्रामाच्या, इसाकाच्या, याकोबाच्या देवा आम्ही तुला धन्यवाद देतो. तू महान परमेश्वर आहे, तुझी दया सनातन आहे परमेश्वर पिता. हालेलुया. हे मेरे परमात्मा, मेरी आत्मा पुकारे. हे मेरे परमात्मा, मेरी आत्मा पुकारे. मुझको आवाज़ देना दुनिया के सिरजनहारे. अपने लहू से मुझको धो दे, मन के मैल दाग मिटा दे. अपने लहू से मुझको धो दे, मन के मैल दाग मिटा दे. पापों से मुझको छुड़ा ले, आया हूँ दर पे तुम्हारे. पापों से मुझको छुड़ा ले, आया हूँ दर पे तुम्हारे. आया हूँ दर पे तुम्हारे. हे मेरे परमात्मा,
मेरी आत्मा पुकारे, हे मेरे परमात्मा, मेरी आत्मा पुकारे. हो परमेश्वर पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. अब्रामाच्या, इसाकाच्या, याकोबाच्या देवा, मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता. तू महान परमेश्वर, दयाळू परमेश्वर आहे. तुझी दया सनातन आहे परमेश्वर पिता. हालेलुया. आज आम्ही प्रार्थना करतो, आमची सर्व पापे कबूल करतो परमेश्वर पिता. परमेश्वर पिता, आम्ही आमच्या परिवारासाठी प्रार्थना करतो माझ्या देवा. आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं तू तारण कर परमेश्वर पिता. ज्याप्रमाणे परमेश्वर पिता जख्खै माझ्या देवा त्या झाडावरती बसून परमेश्वर पिता तुला पाहण्याची आस होती माझ्या देवा, आणि परमेश्वर पिता ते तू जाणलं माझ्या देवा. त्याच्या जवळ येऊन तू म्हटला, जख्खया तू खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि परमेश्वर पिता त्याच समयाला परमेश्वर पिता जख्खयाच्या घराण्याचं तारण झालं माझ्या देवा. परमेश्वर पिता त्याचप्रमाणे परमेश्वर पिता तू आमच्या परिवाराचं तारण कर माझ्या देवा. आम्हा घरातील प्रत्येक व्यक्तीचं परमेश्वर पिता तू तारण कर माझ्या देवा. आम्हा प्रत्येकाचं परमेश्वर पिता तू तारण कर माझ्या देवा. आम्हा परिवारातील प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर पिता तुझा सत्याचा दुसरा कैवारी आत्मा दे परमेश्वर पिता. परमेश्वर पिता तुझा पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये उतरून येऊ दे परमेश्वर पिता. हालेलुया. आमचं संपूर्ण घर तू आशीर्वादित कर परमेश्वर पिता. आम्ही पीडित आहे, दुःखित आहे परमेश्वर पिता. आमच्यावरती परमेश्वर पिता कर्जाचा डोंगर आहे माझ्या देवा. हालेलुया. अनेक प्रॉब्लेम्स आहेत परमेश्वर पिता. हालेलुया. ते सर्व प्रॉब्लेम्स परमेश्वर पिता तुला ठाऊक आहे माझ्या देवा. आज सर्व परमेश्वर पिता ते दुःख येशूच्या नावात परमेश्वर पिता तू दूर कर माझ्या देवा. तुझ्या पवित्र आत्म्याने परमेश्वर पिता ती शुद्ध अंतकरण तू परमेश्वर पिता तू आम्हाला दे माझ्या देवा. हालेलुया. आमच्यामध्ये तुझा सत्याचा दुसरा कैवारी आत्मा उतरून येऊ दे परमेश्वर पिता. हालेलुया. आमच्याद्वारे परमेश्वर पिता ख्रिस्त दिसला जाऊ दे, गाजवला जाऊ दे परमेश्वर पिता. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. आमच्या संपूर्ण परिवाराचं तू तारण कर माझ्या देवा. आमच्या नातेवाईकांचं, आम्ही ज्या ठिकाणी राहत आहे परमेश्वर पिता त्या ठिकाणी शेजारी पाजाऱ्यांचं सर्वांचं परमेश्वर पिता तू तारण कर माझ्या देवा. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तूच खरा परमेश्वर आहे याची जाणीव परमेश्वर पिता आम्हा प्रत्येकाला होऊ दे माझ्या देवा. हालेलुया. अशी आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. ओरी बाना राबा शंदरी अंदना रबांदो राखाला रबांदो नवाले बी शिखर हंदरी लाबा वीरला बारा शंदरला रबा शंदोरी अंदोरी यखंदरी बा शंदरी यखंदरी विबाराला बांदारा माना दोरी बा शगेर गंधरा लाबा. परमेश्वर पिता तुझ्या पवित्र आत्म्यान तू अद्भुत आणि अद्भुत कार्य कर परमेश्वर पिता. तुझं वचन सांगतं बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या पवित्र आत्म्याने कार्य सिद्धीस होईल असं सेनाधीश परमेश्वर पिता. हालेलुया. तुझं वचन सांगतं अवकष्टी आणि भारक्रांती जन हो, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो परमेश्वर पिता. तू आम्हाला जवळ घे माझ्या देवा. हालेलुया. परमेश्वर पिता आमचं दुःख परमेश्वर पिता तू दूर कर माझ्या देवा. हालेलुया. आज आमच्या अंतकरणाला तू शुद्ध कर, पवित्र कर. देवाचं वचन सांगतं की तुम्ही शुद्ध असावं परमेश्वर पिता. आज तू आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर परमेश्वर पिता. परमेश्वर पिता तू आम्हाला त्या घाणीतून उचलून परमेश्वर पिता त्या अधिपतीच्या रांगेत तू आम्हाला बसवलेला आहे परमेश्वर पिता. हालेलुया. त्याबद्दल आम्ही तुझे आभार उपकार स्तुती मानतो परमेश्वर पिता. ती धन्यता तू आम्हाला दिली माझ्या देवा. त्याबद्दल आम्ही आभार उपकार स्तुती करतो परमेश्वर पिता. आमच्या संपूर्ण परिवाराचा ताबा तू घे परमेश्वर पिता आणि त्या स्वर्गीय राज्यामध्ये येण्यासाठी परमेश्वर पिता आम्हा प्रत्येक परिवाराचं परमेश्वर पिता तू अंतकरण बदल माझ्या देवा. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. आम्ही प्रार्थना केली परमेश्वर पिता. तू आमची प्रार्थना ऐकलेली आहे त्याबद्दल आभार स्तुती करतो परमेश्वर पिता. मी प्रार्थना करतो विशेष करून ओझर मेमोरियल सेवा चर्चमध्ये प्रत्येक येणारा प्रत्येक व्यक्ती परमेश्वर पिता तुझ्या पवित्र आत्म्याने भरला जाऊ दे परमेश्वर पिता. हालेलुया. तुझ्या वचनाप्रमाणे परमेश्वर पिता तो भरला जाऊ दे माझ्या देवा. हालेलुया. परमेश्वर पिता त्या प्रत्येक व्यक्तीचं, त्या प्रत्येक परिवाराचं परमेश्वर पिता तू तारण कर माझ्या देवा. अशी मी प्रार्थना करतो माझ्या देवा. ज्या कमी गटी असेल त्या कमी गटी आज रात्री तू दूर कर अशी मी प्रार्थना करतो माझ्या देवा. जे काही कर्ज असेल येशूच्या नावात तू दूर कर परमेश्वर पिता. हालेलुया. कामामध्ये यश आणि बरकत दे परमेश्वर पिता. हालेलुया. जो काही आजार असेल येशूच्या नावात तू दूर कर परमेश्वर पिता. हालेलुया. तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता. हालेलुया. जसा 38 वर्षाचा पंगू मनुष्य होता परमेश्वर पिता तो अशुद्ध आणि पवित्र होण्यासाठी त्या आजारामधून मुक्त होण्यासाठी परमेश्वर पिता आतोनात प्रयत्न करत होता परमेश्वर पिता. हालेलुया. पण त्याचं तू दुःख जाणलं परमेश्वर पिता आणि 38 वर्षानंतर परमेश्वर पिता तू त्याच्या जीवनात अद्भुत आणि अद्भुत कार्य केला. त्याला शुद्ध आणि पवित्र केलं परमेश्वर पिता. तो त्याची बाच घेऊन चालू लागला. ही परमेश्वर पिता अद्भुत आणि अद्भुत तू कार्य केलं परमेश्वर पिता. त्याचप्रमाणे परमेश्वर पिता ओझरो मेमोरियल सेवा चर्चमध्ये येणारा प्रत्येक परिवाराचं परमेश्वर पिता जो कोणी आजारी असेल त्याचप्रमाणे परमेश्वर पिता तो आजारी येशूच्या नावात तू दूर कर अशी मी प्रार्थना करतो.
ब्लेस कर परमेश्वर पिता. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. आशीर्वादित कर अशी मी प्रार्थना करतो माझ्या देवा. आमच्या संपूर्ण परिवाराचं तारण केलं त्याबद्दल आभार उपकार स्तुती करतो परमेश्वर पिता. हालेलुया. मी प्रार्थना करतो परमेश्वर पिता पास्टर निलेश विभूते, त्यांना तू अद्भुत आणि अद्भुत चालव परमेश्वर पिता. तुझा पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरू दे परमेश्वर पिता. जी सेवा करत आहेत ती अधिक अधिक वाढत जावं अशी मी प्रार्थना करतो परमेश्वर पिता. माझ्या देवा परमेश्वर पिता, त्यांच्या जीवनात तू कार्य केला आभार उपकार स्तुती मानतो परमेश्वर पिता. त्यांची पत्नी तेजस, हर्षद परमेश्वर पिता, त्यांची आई, या सर्वांना तू आशीर्वादित कर परमेश्वर पिता. आणि माझ्या देवा तुझ्या सेवेमध्ये अधिक त्यांचा उपयोग तू करून घ्या परमेश्वर पिता. ज्या लोकांना येशू माहिती नाही परमेश्वर पिता, त्या परिवाराचा तू उपयोग कर परमेश्वर पिता. हालेलुया. आणि त्या चर्चमध्ये अधिक परमेश्वर पिता, ज्या लोकांना येशू माहीत नाही परमेश्वर पिता, त्या लोकांना तू घेऊन ये अशी मी प्रार्थना करतो माझ्या देवा. आमची प्रार्थना केली आभार मानतो परमेश्वर पिता. आज आमच्या प्रत्येकाचं अंतकरण तू बदललं. आज तू आमच्याशी बोलला म्हणून आभार उपकार स्तुती मानतो परमेश्वर पिता. धन्यवाद माझ्या देवा. धन्यवाद परमेश्वर पिता. धन्यवाद परमेश्वर पिता. माझी प्रार्थना केली आभार मानतो. प्रार्थना तारणारा प्रेमळ येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून स्वर्गातल्या गौरवशाली पप्पा तू ऐक. आमेन. प्रेज लॉर्ड प्रियांनो. परमेश्वर आज तुमच्याशी आणि माझ्याशी बोललेलं आहे प्रियांनो. या संदेशाद्वारे सांगण्याचं फक्त एकच उदाहरण आहे प्रियांनो. आपण आपल्या परिवाराचं त्या स्वर्गीय राज्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. आपण आपल्या परिवारासाठी प्रार्थना करा. त्या परमेश्वराजवळ मागा. तो परमेश्वर देण्यासाठी तुम्हाला तयार आहे प्रियांनो. आणि मला तर असं एक म्हणायचं की आपण त्या परमेश्वराजवळ अशा गोष्टी मागितल्या पाहिजे की ज्या आपल्याला त्या स्वर्गीय राज्यामध्ये जाण्यासाठी गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बंगला गाडी हे फक्त इथेच राहणार आहे. जर आपल्याला स्वर्गामध्ये जायचं असेल तर आपल्यामध्ये ती पवित्रता, ती शुद्धता उतरली पाहिजे प्रियानो. सत्याचा दुसरा कैवारी आत्मा आपल्यामध्ये प्रवेश करणं खूप गरजेचं आहे प्रियानो. हालेलुया. आणि ज्यावेळेस मी असं म्हणू इच्छितो की जर सत्याचा कैवारी आत्मा थोडक्यात जर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जर तुमच्याजवळ आहे तर तुमच्याजवळ सर्व काही सुखसुविधा आहे. बंगला आहे, गाडी आहे, सर्व गोष्टी आहे. ज्याच्याजवळ देव आहे त्याच्याजवळ सर्व काही गोष्टी आहेत. ज्याच्याजवळ येशू आहे त्याच्याजवळ सर्व काही गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज रात्री त्या परमेश्वराजवळ तुम्ही आणि मागा. त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा, पश्चाताप करा. आणि एकच गोष्ट फक्त एकच ध्यानात ठेवा की आजचाच दिवस आपल्याजवळ आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त उद्या येणार आहे. ती आपली तयारी आहे का? आपण तयार आहोत का? त्या एक नवीन नवरी कशी नटते त्याप्रमाणे आपलं हे अंतकरण, हे देवाचं मंदिर वचनाने नटलेलं आहे का हे पहा, हे जाणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक त्या नवीन नवरीप्रमाणे त्या वचनाने आपण ते नटलेलं असं. नवीन नवरी कशी नटलेली असते त्याचप्रमाणे देवाच्या वचनाने आपण नटलेलो असं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याद्वारे ख्रिस्त दिसला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आत्तापर्यंत देवाने चालवलं, काही चुकलं असेल तर क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.